बाळा, थोडा वेळ थांब. आता जिथे तुझं मन खलंय ना, जिथे तुझा स्वतःवरचा विश्वास डळमळीत झालाय, तिथेच मी शांतपणे उभा आहे. तू मला बोलावलं नाहीस तरी चालेल, पण तुझ्या श्वासामधला तो थकवा आणि तुझ्या मनातली ती घुसमट माझ्यापर्यंत बरोबर पोहोचली आहे. तुझ्या डोळ्यात साचलेला तोंड बोलणारा बांध माझ्या काळजाला भिडला आहे. तुझे मौन मी शब्दांपेक्षा जास्त वाचले आहे. खूप दिवस झाले ना रे. मन खूप जड वाटतं आणि कुणी समजून घेणार नाही असं वाटून तू पुन्हा गप्प बसतोस. सगळ्यांसमोर तू खूप खंबीर दिसतोस, पण रात्रीच्या अंधारात कुशीवर डोकं ठेवून तू किती वेळा स्वतःशीच रडला आहेस हे फक्त मला माहीत आहे. जगासाठी तू हसतोस, पण आतून तू किती वेळा मोडला आहेस हे मी प्रत्यक्ष पाहिलं. तुला वाटतं मी बघत नाहीये, पण मी तुझ्या प्रत्येक हुंदक्याचा साक्षीदार आहे. तुझ्या काळजाचा प्रत्येक ठोका मला स्पष्ट ऐकू येतो. तुला ही मूर्तीची गोष्ट नेहमी आठवण करून देईल. एक मूर्तिकार एका शिळेवर चिन्नी आणि हातोड्याचे घाव घालत होता. बाजूला पडलेला एक साधा दगड रडत म्हणाला, का इतका अन्याय करतोस या दगडावर? त्याला किती वेदना होत असतील. मूर्तिकार तेव्हा शांतपणे हसला आणि म्हणाला, अरे, हा अन्याय नाही, ही तर निवड आहे. जर या दगडाने हे घाव आज सोसले नाही, तर हा कायमचा एक साधा दगडच राहील. पण जर याने हे घाव सहन केले, तर उद्या जगाला याच्यात साक्षात परमेश्वर दिसेल. तो मूर्तिकार म्हणजे मीच आहे, तुझा स्वामी. आणि तो दगड म्हणजे तुझं आयुष्य, तुझ्यावर येणारी संकट आणि हा मानसिक त्रास हे तुला तोडण्यासाठी मुळीच नाही, तर तुला सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. तुझ्या आयुष्यातली नको असलेली माणसं आणि स्वभाव ते कापून काढून तुला अजून मौल्यवान बनवण्यासाठी हे घाव सोसणं गरजेचं आहे. तुझ्या आत दडलेली ती सुंदर मूर्ती मला जगासमोर आणायची आहे. त्यासाठीच हा सगळा अट्टाहास सुरू आहे. तुला वाटतं का सगळं संपलंय? वेड्या, जेव्हा झाडाची पानं गळतात, तेव्हाच तर त्याला नवी आणि ताजी पालवी फुटते. तुझ्या आयुष्यातून जे काही गेलंय, ते तुझ्या भविष्यातील मोठ्या सुखासाठी जागा निर्माण करण्यासाठीच गेलंय. मीच का हा प्रश्न जेव्हा मनात येतो ना, तेव्हा लक्षात ठेव, ज्या झाडाला सगळ्यात गोड फळं लागतात, त्याच झाडाला लोक जास्त दगड मारतात. तुझ्यावर येणारे हे दगड म्हणजे तुझ्या यशाची पोचपावतीच आहे. तू निवडलेला आहेस, हेच त्याचं खरं प्रमाण आहे. तुझे आजवरचे अश्रू कुठेही वाया गेलेले नाही. तुझ्या प्रत्येक थेंबाचा हिशोब माझ्या वहीत नोंदवला गेला आहे. तू जेव्हा एकांतात रडतोस, तेव्हा मी तुझ्या अगदी बाजूला बसून तुझा हात घट्ट धरलेला असतो. भोग म्हणजे शिक्षा नसते रे, हे तर तुझं प्रारब्ध कापण्याची आणि कर्माचं जड ओझं हलकं करण्याची एक वेळ आहे. हे ओझं आता तू एकटा वाहत नाहीयेस, मी त्या ओझ्याचा अर्धा भार माझ्या खांद्यावर उचलला आहे. आता ही कठीण वेळ संपण्याच्या अगदी जवळ आहे. थोडं धैर्य धर, कारण घनघोर काळोखानंतरच सोन्याची पहाट होते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ शब्द नाही, हे माझं तुला दिलेलं अभय कवच आहे. या जगात कोणीही तुला सोडून गेलं तरी मी सावलीसारखा तुझ्या सुखात आणि दुःखात पाठलाग करेन. जेव्हा तुला वाटतं आता मार्ग संपला, तेव्हाच मी तुझ्यासाठी एक नवीन अदृश्य रस्ता तयार केलेला असतो. तुला फक्त विश्वासाने एक पाऊल पुढे टाकायचं असतं. बाकी दिशा दाखवायला मी सदैव समर्थ आहे. आज हे वाचताना मन शांत होतं ना. हेच माझं तुझ्याशी चाललेलं प्रत्यक्ष बोलणं आहे. मी केवळ मंदिरातल्या मूर्तीत नाही, तर तुझ्या या शांत होणाऱ्या मनाच्या कोपऱ्यात बसलो आहे. काही नाती तुटतील, काही लोक सोडून जातील, त्यांच्या जाण्याने तुला नक्कीच दुःख होईल, पण त्या विरहातूनच तू प्रगल्भ होशील. ज्यांनी तुझी किंमत ओळखली नाही, त्यांना तुझ्या आयुष्यात राहण्याचा कोणताही अधिकार उरलेला नाही. मूर्ती घडवताना काही नको असलेले दगड निखळून पडणे गरजेचे असते, तरच त्या मूर्तीचं खरं आणि सात्विक सौंदर्य जगासमोर खुलतं.
तू आता त्या सौंदर्याच्या आणि त्या आत्मिक शांततेच्या अगदी जवळ आहेस. आणखी थोडा संयम ठेव. लोक तुला नाव ठेवतील, तुला कमी लेखतील, पण लोकांचं बोलणं हे कधीच माणसाच्या नशिबापेक्षा मोठं नसतं. मी तुझं नशीब माझ्या अंगठ्याने पुन्हा लिहायला सुरुवात केली आहे. आता यश आणि समाधान तुझं असेल. आता काही मागू नकोस, फक्त स्वतःला समर्पण कर. मागण्याने तू स्वतःला मर्यादित करतोस, समर्पणाने तू माझ्या अथांगतेत मिसळतोस. फक्त मनात शांतपणे म्हण, स्वामी माझा हात सोडू नका. एवढी एक साद माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशी आहे. तुझ्या आयुष्याची नौका आता माझ्या हातात आहे. वादळ येतील आणि जातील, पण तुझी नौका कधीच बुडणार नाही, कारण या नौकेचा नावाडी स्वतः मी आहे. तुला सुरक्षित किनाऱ्याला लावण्याची जबाबदारी आता माझी आहे. उरलेलं तुझं नशीब आणि तुझं उज्ज्वल भविष्य मी माझ्या हाताने सुवर्ण अक्षरात कोरून ठेवे. आजची रात्र अगदी शांतपणे झोप. असा विश्वास ठेव की आजची ही दुःखी रात्र तुझ्या आयुष्यातील शेवटची असेल. उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा तुझं मन संकटांना सामोरे जाण्यासाठी वज्रासारखं अभेद्य झालेलं असेल. तुझ्या चेहऱ्यावर उद्या एक वेगळंच तेज असेल, जे पाहून हे जग अवाक होईल आणि तुला मान देईल. मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या कर्मात, तुझ्या शुद्ध विचारात आणि तुझ्या प्रत्येक श्वासात. आजही, उद्याही आणि कायमचा. माझा शब्द कधीच खोटा ठरणार नाही. लक्षात ठेव बाळा, तू माझा आहेस आणि मी माझ्या माणसाला या जगासमोर कधीच झुकू देत नाही. जर या शब्दांनी तुला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली असेल तर कॉमेंटमध्ये नक्की लिही, आज मन शांत झालं हे ऐकून. श्री स्वामी समर्थ.